अटॅक चांगला आहे, त्यामुळेच या ठिकाणी सायरस धोडीपाडा संघ बघूया कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल आणि कितपत थांबवलं जाईल ते म्हणजे सर्वज्ञ निळवण सुखसाळ या संघाला. अद्याप 2 सलामीर महेंद्र आणि निलेश ही जोडी यावेळेस दिसली जाते. पुढचा चेंडू या क्षणी टायमिंग साधलाय, उंच गेलाय, झेल होईल काय ते आणि झेल होताना दिसला जाईल. विकेट नंबर पहिला, यावेळेस मात्र पहिला गडी बाद झालाय. महेंद्रला माघारी परतावं लागेल. मोठा फटका खेळण्याचं मन बनवलं होतं फलंदाजाने, त्या प्रयत्नामध्ये विकेट देऊन माघारी परतावं लागेल फलंदाजाला. चला नेक्स्ट बॅटर यावेळेस अविनाश हा फलंदाज जाईल पुढील क्रमांकावरती. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 1 धाव 3 चेंडूचा खेळ झालाय. दशरथने मात्र कमालीचं षटक आतापर्यंत हाताळलंय, कारण की 3 चेंडू आपण बघितलेत. या 3 चेंडूवरती 1 धाव खर्च करते, एक महत्वाची विकेट या ठिकाणी बाद होते. आजच्या दिवशी सुद्धा आपण चांगल्या संघाचा सहभाग बघतोय. तब्बल 5वा सामना आजच्या दिवसाचा आहे. 5व्या सामन्यामध्ये सुद्धा दोन्ही चांगले संघ आपण बघतोय, कारण की या सीझनच्या सुरुवातीला शिवमला चषक आंबेकर इथे स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये सर्वज्ञ निळवण सुखसाळे संघाने चांगले प्रदर्शन केलं होतं. क्वालिफाय साठी शेवटच्या सामन्यामध्ये हा संघ पराभूत झाला होता. म्हणजे प्लेयर फॉर्म मध्ये आहेत, गोलंदाज विशेष करून या टीमचे फॉर्म मध्ये आहेत, हे आपण बघितलं होतं सीझनच्या सुरुवातीला. यावेळेस बघूया पुढचा चेंडू. यावेळेस 6 चेंडू वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव यावेळेस मात्र बघायला मिळली जाते. धाव संख्या आपण बघू शकाल ती म्हणजेच 2 धावा धाव फलकावते झाल्यात. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 2 आपण बघू शकतोय. अविनाश आलाय पुढचा फलंदाज. अविनाश कशा पद्धतीने सामोरा जाईल, कारण की साईराज धोडीपाडा एक चांगला संघ आपल्या तालुक्यामधून ओळखला जातो. या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. एका धावेचा प्रयत्न होतो या चेंडूवरती. धाव संख्या 1 ने पुढे सरकली जाईल. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 3 धावा धाव फलकावरती झाल्यात. पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेमध्ये हे 2 संघ या ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकले गेलेत. या ठिकाणी कोण बाजी मारेल, साईराज धोडीपाडा की समोरचा सर्वज्ञ निळवण सुखसाळे संघ. धोडीपाडा टीमने मात्र टॉस जिंकला होता. टॉस जिंकत मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. यावेळेस मात्र प्रचंड वेगानं गडी गमावला जाईल. विकेटचं पतन पुन्हा एकदा निलेशला माघारी परतावं लागेल. अतिशय जबरदस्त गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये बघायला मिळली जाते. तो म्हणजेच दशरथ या गोलंदाजाकडून ज्या पद्धतीने चेंडूचा मारा झालाय, कमालीची गोलंदाजी. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच फक्त आणि फक्त 3 धावा. शेवटचा 1 चेंडू अद्याप शिल्लक राहिलाय. धाव संख्या फक्त आणि फक्त 3 धावा झाल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज रामदास यावेळेस मात्र दिसला जातोय पुढील क्रमांकावरती. शेवटचा चेंडू या षटकाचा. अद्याप मात्र या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली ना. आजचा दिवस आपण बघितलाय, गोलंदाजांनी गाजवला. आजच्या दिवसामध्ये मागील 4 सामने आपण बघितलेत, गोलंदाजांचा बोलबाला दिसलाय. त्यामुळे टॉस जिंकत धोडीपाडा टीमने या ठिकाणी गोलंदाजी स्वीकारली, कारण की स्कोर होताना दिसला जात नाही. आणि येता क्षणी रामदासला सुद्धा माघारी परतावं लागेल. यावेळेस मात्र दांडी गोल. शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा जाता जाता आपल्या नावे 1 विकेट गोलंदाजाने केली. षटक इथे कंप्लीट झालंय आणि 3 विकेट यावेळेस मात्र एकाच षटकामध्ये बाद झालेत. ते सर्वज्ञ निळवण सुखसाळे या टीमचे. यावेळेस 1 षटक कंप्लीट झाले. धाव संख्या धावफलकावरती 3 आणि 3 विकेट सुद्धा बाद झाले. नवीन बॅटर गुरुनाथ 5व्या क्रमांकावरती जातोय. तर गोलंदाजीसाठी अक्षय या गोलंदाजाला आपण बघू शकतोय. एक चांगली फाईट बघायला मिळली जाईल. त्यासाठी प्रथमतः या ठिकाणी सुखसाळे टीमला धावा जास्त काढावे लागतील.
पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय फलंदाजाने, एक धाव थोडंसं फंबल, त्याचाच फायदा फलंदाजाने उचललाय। 2 धावा जोडल्या जातील या चेंडूवरती, 2 धावा येतील या चेंडूवरती। धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 5 धावा धावलकवती झाल्यात। बघूया एक चांगले टार्गेट उभं करावं लागेल सुखसाळे संघाला। सुरुवात थोडीशी खराब होताना आपण बघू शकतोय, परंतु या खराब सुरुवातीमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करावा लागेल सुखसाळे टीमच्या नवीन फलंदाजांना। यावेळेस बघूया कमालीचा चेंडू, अफलातून गोलंदाजी। यावेळेस मात्र साईराज धोडीपाडा, जी ओळख आहे या टीमची, एक जबरदस्त संघ, मजबूत संघ म्हणून ओळख आहे या टीमची आपल्या तालुक्यामध्ये, त्यानुसार मात्र प्रदर्शन सुद्धा मैदानामध्ये दिसलं जात आहे। ज्या पद्धतीने गोलंदाजाने सुरुवात केली, गोलंदाजी ज्या पद्धतीने विकेट घेतलेत, हे कमालीचं क्रिकेट यावेळेस मात्र धोडीपाडा टीमकडून खेळलं जाते। पुढचा चेंडू बॅट चेज, आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा कुठलीही धाव नसेल या चेंडूवरती। अद्याप मात्र जे कठीण प्रश्न विचारले गेलेत धोडीपाडा टीमच्या गोलंदाजांकडून, त्या कठीण प्रश्नांना कुठलंही उत्तर दिसलं जात नाही फलंदाजांकडे। त्या लेवलने गोलंदाजी अद्याप मैदानामध्ये बघायला मिळली जाते। पहिले षटक दबाव बनवला, प्रेशर बनवलं ते दशरथने, त्यानंतर त्याच्याच पावलावर पावले टाकत गोलंदाज अक्षय सुद्धा त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय। 3 चेंडू आणि 2 धावा फक्त खर्च केल्यात। चौथा चेंडू, चांगली फलंदाजी करावी लागेल अविला। बघूया पुढचा चेंडू, या क्षणी चेंडूला रोखलं जाईल, तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती येताना आपण बघू शकतोय। धाव संख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजेच 6 धावा झाल्यात। 4 चेंडूचा खेळ या षटकाचा सुद्धा झालाय। अद्याप मात्र धाव संख्या खूपच कमी धावफलकावरती दिसली जाते। साईराज धोडीपाडा टीमची फलंदाजी सुद्धा कमालीची आहे, त्यामुळे या ठिकाणी सुखसाळे टीमला एक मोठं आव्हान पेश करावंच लागेल, उभं करावंच लागेल। बघा तसं घडलं जाईल का, कमबॅक होईल का? पुढचा चेंडू समोर गुरु, डॉट चेंडू पुन्हा एकदा। सध्या तरी मात्र गोलंदाजांचा बोलबाला साईराज धोडीपाडा टीम आपल्या नावाप्रमाणे कमाल या ठिकाणी केली जाते मैदानामध्ये। सुखसाळे टीम सध्या तरी फलंदाजांनी स्ट्रगल केलाय हे म्हणायला हरकत नाही, कारण की शेवटचा चेंडू शिल्लक राहिले या दुसऱ्या षटकाचा। धाव संख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा। अंतिम चेंडू, एक चांगला रनअप घेत गोलंदाज येतो राईट आर्म ओव्हर द विकेट। हा चेंडू सुद्धा आपण बघू शकताय फलंदाजाला कुठलीही संधी मात्र धाव घेण्याची दिली जात नाही। डॉट चेंडू येतोय, 2 षटकांचा खेळ झालाय। धाव संख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा, 3 विकेट माघारी परतले गेलेत। बघा 2 षटकांचा खेळ यावेळेस मात्र कंप्लीट झालाय। धाव संख्या आपण बघू शकाल ती म्हणजेच 6 धावा। ओके, यावेळेस सामना सुरुवात करायचा आहे। 6 धावा फक्त आणि फक्त झाल्यात। यानंतर पुन्हा एकदा दशरथ गोलंदाजीसाठी दिसला जाईल, ज्याने मात्र पहिल्या षटकामध्ये कोंडी केली होती फलंदाजांची। तोच गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना, कारण की या ठिकाणी शांत राहून चालला नाही, या ठिकाणी धावा जोडाव्या लागतील। समोरचा दिग्गज संघ मानला जातो आपल्या तालुक्याचा, त्यामुळे यावेळेस सुखसाळे टीम कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल का? अविनाश स्ट्रायकर एंडला पहिला चेंडू यावेळेस या षटकाचा। फुलर लेनचा हा चेंडू होता, ऑन साइडला चेंडू फील्ड केला जाईल मिड ऑन क्षेत्रामध्ये। 1 धाव या चेंडूवरील। इथून सुद्धा या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी केली तर एक सम्मानजनक टोटल धावफलकावरती लावलं जाऊ शकेल। भले सुरुवात थोडीशी खराब झाली, अडचणी आल्यात, अडथळे आलेत, पण इथून सुद्धा डाव सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल। म्हणजे जीवनात किती कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण की परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारालाच देतो। यावेळेस मात्र संधी आहे चांगली इनिंग खेळत आपल्या टीमला मात्र चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचवण्याची। यावेळेस वाईडचा इशारा केला जाईल। धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच 8 धावा धावफलकावरती झाल्यात। अद्याप मात्र दुहेरी आकड्यामध्ये धावफलक पोहोचला गेला नाही, त्या लेवलची गोलंदाजी दिसली जाते।
अपेक्षा होती की नक्कीच या ठिकाणी चांगलं बॅटल होईल, परंतु अद्याप वरचढ कामगिरी साईराज धोडीपाडा या टीम कडून केली जाते. काय कमाल गोलंदाजी मिस्टर दशरथ या गोलंदाजाकडून बघायला मिळली जाते. धाव संख्या आपण बघू शकतो टीमचे 8 धावा. 2 चेंडू हे सुद्धा सुरेख पद्धतीने हाताळले. पहिले षटक हाताळलं होतं, त्यामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 विकेट आपल्या नावे केले होते. एक जबरदस्त गोलंदाजी. या क्षणी हा चेंडू ढकललाय, चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक धाव पुन्हा एकदा येईल या चेंडूवरती. धाव संख्या आपण बघू शकतो टीमचे 9 धावा धाव फलकावती झाल्यात. अद्याप मात्र एकही मोठा फटका चौकार किंवा षटकार या ठिकाणी मात्र आला नाही. त्या लेवलने गोलंदाजी केली जाते. क्लास दिसला जातो गोलंदाजीचा तुमचेच दशरथ कडून. जे नवीन प्लेयर नक्कीच बघत असतील हा सामना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा, ही गोलंदाजी शिकण्याजोग आहे, बघण्याजोग आहे. त्या लेवलने गोलंदाजी केली जाते. अतिशय नियंत्रित गोलंदाजी असं म्हणायला हरकत नसेल. 2 चेंडू शेवटची या ठिकाणी शिल्लक. धाव संख्या आपण बघू शकतो 3 धावा. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धाव संख्या फक्त आणि फक्त 9 धावा. पुढचा चेंडू या षटकाचा. यावेळेस थोडीशी गती कमी ठेवली आणि फलंदाजाला चकमा दिलाय चेंडूने. डॉट चेंडू पुन्हा एकदा येतोय. यावेळेस मात्र दबदबा वर्चस्व सर्व काही दिसलं जात आहे ते साईराज धोडीपाडाचं आणि त्यामध्ये योगदान दिलं जात आहे ते दशरथ या गोलंदाजाचं. दोन्ही गोलंदाजांनी प्रभावी केलंय. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा धीम्या गतीने, पुन्हा एकदा हळूवार गतीने आणि पुन्हा एकदा तोच परिणाम. सध्या तरी मात्र सर्वांनी 11 सुखसाळले टीम. 9 धावा फक्त धाव फलकावती झाल्यात. 3 षटकांचा खेळ झालाय. प्रति षटक 3च धावा आल्यात. 3ही षटकामध्ये 3 धावा आल्यात. त्यामुळे धाव संख्या 9. चला येणारी 2 षटक अद्याप शिल्लक आहेत. यानंतर धावगती वाढवली जाईल का? सुखसाळे टीम अडचणींना तोंड देताना दिसला जातोय संघ. अद्याप मात्र स्ट्रगल करताना आपण बघितलं या टीमला. पुढील 2 गोलंदाजांवरती या ठिकाणी आक्रमण केलं जाईल का बघूया. धावा काढावे लागतील. अद्याप 12 चेंडूमध्ये जर का चांगली फलंदाजी झाली, चांगलं क्रिकेट खेळलं तर या ठिकाणी संधी बनली जाऊ शकेल. बघूया पुढचा चेंडू. सज्ज होतोय गोलंदाज. पहिला चेंडू यावेळेस मात्र जरूर चांगला चेंडू हाताळला जाईल. विकेट सॅक्रिफाईस केली असं म्हणायला हरकत नसेल. कारण या ठिकाणी महेशचं येणं आवश्यक आहे. या टीमचा प्रमुख आधारस्तंभ आहे हा फलंदाज. महेशने नक्कीच चांगल्या धावा वेळोवेळी केल्यात या ठिकाणी आवश्यकता आहे. कारण की इथे मात्र अडचणी खूपच वाढल्यात. कारण की 3 षटकामध्ये 9 धावा फक्त आल्यात. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न महेशला खेळावा लागेल आणि या ठिकाणी एक फाईट देऊ शकतो तर तो म्हणजेच महेश. कारण की या लेवलच्या गोलंदाजी समोर भरपूर वेळा फलंदाजी महेशने केली. भरपूर वेळा स्पर्धा खेळल्यात आणि चांगल्या गोलंदाजांना सामोरा नेहमी गेलाय हा म्हणजेच महेश. त्यामुळे या ठिकाणी हा फलंदाज चांगली फाईट देईल का? कारण की एकाला तरी या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. एकाला तरी या ठिकाणी मात्र चांगली इनिंग खेळावी लागेल. तेव्हाच एक सम्मानजनक टोटल या ठिकाणी उभं राहिलं जाईल. बघा महेश ती कामगिरी करेल का? पुढचा चेंडू या षटकाचा. बॅट चेज यष्ट्यांच्या मागे चेंडू जातोय. पुन्हा एकदा कुठलीही धाव नसेल या चेंडूवरती. धाव संख्या स्थिर. आपण बघतोय टीमचे 9 धावा झाल्यात. धाव संख्या 9. चौथं षटक या ठिकाणी नक्कीच मार्गस्थ. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. तिसरा चेंडू. धावा आपण बघतो त्या 9. गोलंदाजाचा बोलबाला दिसलाय. विशेष करून मदत आहे या खेळपट्टीमध्ये. गोलंदाजी जर नियंत्रित झाली या क्षणी मोठा फटका खेळण्याचं मन फलंदाजाचं होतं, परंतु चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत एक सिंगल धाव पुन्हा एकदा मिळली जाईल. या ठिकाणी सध्या तरी मात्र कुठलीही संधी दिली जात नाही फलंदाजांना की कुठलाही मोठा फटका येऊ शकेल. त्या पद्धतीने प्रत्येक चेंडू नियंत्रण दाखवलं जात आहे. धाव संख्या आपण बघतोय टीमचे 10 धावा धावफलकावती झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अद्याप या षटकाचा शिल्लक आहे. एक आदर्श गोलंदाजी असं म्हणायला हरकत नसेल. त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी आपण बघतोय मैदानामध्ये. जो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग जोडला गेला असेल, मैदानामध्ये असेल, नक्कीच प्रत्येक प्रेक्षकाला या ठिकाणी खुश केलं या गोलंदाजीने.
धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच 11 धावा, एक तर्फी वर्चस्व गाजवलंय असं म्हणायला हरकत नसेल ते म्हणजेच साईराज धोडीपाडा या संघाकडून। सुखसाळी संघ चांगल्या फॉर्म मध्ये होता परंतु या ठिकाणी मात्र घुटणे टेकलेत सध्या तरी या गोलंदाजी समोर। महेश सुद्धा या ठिकाणी अपयशी ठरतोय, महेश सुद्धा या ठिकाणी स्ट्रगल करतोय असं म्हणायला हरकत नसेल। धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा झाल्यात, एक चेंडू फक्त शिल्लक या षटकाचा, धाव संख्या 11, चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि यावेळेस मात्र हा चेंडू ऑन साइडला खेळला जाईल आणि हा चेंडू चाललाय सीमारेषेकडे आणि 4 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती। चौकाराने मात्र धाव फलक पुढे जातोय, धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 15 धावा। अरे नक्कीच सरावाचा अभाव जाणवला जातोय कारण की सराव हा सर्व काय असतो, क्षेत्र कोणतेही असेल परंतु सराव हा महत्वाचा ठरला जातो। सराव असेल तर कुठल्याही क्षणी मात्र चांगले इनिंग किंवा चांगला खेळ येतो मैदानामध्ये आणि तो सराव जाणवला जातो, दिसला जातोय तो समोरच्या टीमचा। साईराज धोडीपाडा या ठिकाणी भरपूर मेहनत या टीमने घेतली। नेहमी असं म्हटलं जातं की कुठलाही खेळाडू मैदानावर आल्यावर मोठा किंवा महान बनला जात नाही, तर त्याने जी वर्षानुवर्षे सराव केलेला असतो, जी साधना केलेली असते ती साधना तो सराव मैदानामध्ये त्याच्याकडून मात्र चांगली कामगिरी करून घेतो आणि ते चित्र यावेळेस मात्र मैदानामध्ये साईराज धोडीपाडा या संघाकडून आपण बघू शकतोय। 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय, धाव संख्या धावफलक आपण बघतोय ती म्हणजेच 15 धावा। शेवटचं एक षटक या ठिकाणी शिल्लक राहिले, 15 धावा आल्यात शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये या ठिकाणी बघूया धावा किती येतील, प्रयत्न करावा लागेल, किमान 3 मोठे स्ट्रोक येतील का, 3 मोठे स्ट्रोक सध्या तरी येतील का। धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 15 धावा, शेवटच्या 6 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र शिल्लक। यानंतर सामना होईल तो म्हणजेच नालशेत हा संघ एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने उगवता सितारा। नालशेत बनाम उगवता सितारा हे बॅटल सुद्धा मित्रांनो बघण्याजोग होईल कारण की नालशेत सुद्धा एक चांगला संघ आहे, चांगले ऑलराऊंडर त्या संघामध्ये सुद्धा आहेत, तर दुसऱ्या बाजूने उगवता सितारा वेस्टर मलिंगा सूरज कनोजा दिसला जाईल। त्यामुळे एक चांगलं बॅटल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे मित्रांनो। यावेळेस मात्र हा चेंडू वाईटचा इशारा होतोय, अवांतर धाव खर्च केली जाईल या चेंडूवरती। धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 17 धावा झाल्यात, शेवटचे 5 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत। 5वा सामना आजच्या दिवसाचा आपण बघतोय, यानंतर 6वा सामना चालू होईल तो म्हणजे नालशेत बनाम उगवता सितारा। चांगले संघ आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा, चांगल्या संघाची कमी कुठलीही नसेल। कालचा दिवस सुद्धा आपण बघितलं ज्या पद्धतीने स्पर्धा रंगली गेली होती, आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या संघाचा सहभाग दिसतोय। हा चेंडू झेल होईल, इथे झेलबाद होईल फलंदाज महेशला सुद्धा माघारी परतावं लागेल, अपेक्षा होत्या महेशकडून, परंतु महेश सुद्धा हताश निराश होताना दिसला जातोय आणि माघारी परतला जाईल। धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती ती फक्त आणि फक्त 17, 2 चेंडूचा खेळ झालाय, अद्याप 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे। यावेळेस शेवटची 4 चेंडूंना पुढील फलंदाज जातोय मैदानामध्ये तो म्हणजेच विशाल, या फलंदाजाला आपण बघू शकाल मैदानामध्ये। शेवटचे 4 चेंडू यावेळेस मात्र फलंदाज विशाल आलाय, 1-2 मोठे फटके येतील का, प्रयत्न करावा लागेल। पुढचा चेंडू या षटकाचा येतोय, गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच अतुल। यावेळेस मात्र बॅटचे आवाज जरूर आलाय, आवाज आलाय, त्यामुळे विकेट गमावला जाईल। तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट गमावली जाईल, धाव संख्या 17 वरती थांबवली जाते। 3 चेंडूचा खेळ अद्याप मात्र या ठिकाणी शिल्लक आहे। यानंतर दोन्ही कर्णधार लगेच येतील नालशेत आणि उगवता सितारा। नालशेत संघ सुद्धा नक्की चांगले प्लेयर त्या टीम मध्ये आहेत, तर उगवता सितारा संघाची सुद्धा आपण कामगिरी बघितली। धाव संख्या 17, 3 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र शिल्लक राहिलाय। पुढील फलंदाज अजित मैदानामध्ये जातोय, चौथा चेंडू समोर मात्र अतुल, अफलातून गोलंदाजी, अफलातून
या क्षणी मात्र नक्कीच सायराज धोडीपाडा टीम आजच्या दिवसामध्ये आपली प्रबळ दावेदारी पेश करेल। आजच्या दिवसामध्ये क्वालिफायचं स्वप्न घेऊन नक्कीच हा संघ सुद्धा आलाय। कालच्या दिवसामध्ये वसुरी संघाला आपण बघितलंय, वसुरी संघाने प्रणित स्पोर्ट संघाला अंतिम लढतीमध्ये पराभूत केलं होतं। आजच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे सायराज धोडीपाडा या टीमकडून। समोरचे संघ सुद्धा या ठिकाणी येणारे संघ सुद्धा चांगले आहेत, त्यामुळेच आजच्या लढती सुद्धा बघण्याजोग होतील। पुढचा चेंडू वाईड, वाईडचा इशारा येतोय आणि एक धाव पूर्ण केली जाईल। धाव संख्यावर बघतो टीमचे 19 धावा झाल्यात। धाव संख्या धावफलकावरती 20 धावा झाल्यात, 20 धावा झाल्यात धावफलकावरती। शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत, धाव संख्या 20। पुढचा चेंडू या क्षणी चांगल्या रीतीने फटका खेळला, या पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एका धावेचा प्रयत्न केला जाईल आणि एकच धाव या चेंडूवर येईल। धाव संख्या 21, शेवटचा एक चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिलाय, 21 धावा झाल्यात। सायराज धोडीपाडा संघाच्या गोलंदाजांचा बोलबाला या सामन्यामध्ये दिसला गेलाय। प्रत्येका गोलंदाजाने नियंत्रण दाखवलंय, नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळली गेली, त्याच बळावरती समोरच्या संघाला कमी धाव संख्या होती थांबवलंय। पुढचा चेंडू यावेळेस मात्र हा चेंडू ऑन साइडला खेळला जाईल आणि यावेळेस विकेट, यावेळेस विकेट आणि स्कोर थांबलाय तो म्हणजेच 21-22 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे ते सायराज धोडीपाडा या संघासमोर। 21 धावांवरती स्कोर मात्र थांबवला जातोय आणि 22 धावांचं एक सोपं आव्हान सायराज धोडीपाडा या टीम समोर। चला टॉस, चला टॉस या ठिकाणी होईल। एका बाजूने नालशेत संघ तर दुसऱ्या बाजूने उगवता सितारा, दोन्ही टीम कॅप्टन टॉस लगेच या ठिकाणी होईल। नालशेत टीम या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहे। चला उगवता सितारा टीम सूरज कनोजा या ठिकाणी येईल टॉस साठी। चला या ठिकाणी मी विनंती करीन महेश धोडी साहेबांना मंचावरती येण्यासाठी मी विनंती करीन महेशजी धोडी साहेबांना, ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी एक नक्कीच 3500 रुपयांची देणगी या ठिकाणी लाभली गेली त्यांच्याकडून। त्यामुळे मी विनंती करेन महेशजी धोडी मंचावरती यायचं आहे आणि मी लाडक दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचंय। 3500 रुपयांची देणगी या ठिकाणी या स्पर्धेसाठी महेशजी धोडी यांच्याकडून मात्र लाभली गेली, त्यामुळे या ठिकाणी स्वागत सत्कार या ठिकाणी होताना आपण बघू शकतोय मंचावरती। नक्कीच धन्यवाद, आभार। चला यावेळेस 2 बॅटर सायराज धोडीपाडा टीम लगेच मित्रांनो पाठवायचे, ते वेळ वाचला जाईल। 21 धावा झाल्यात, 22 चे टार्गेट। आणि यानंतर टॉस एका बाजूने नालशेट टीम तर दुसऱ्या बाजूने उगवता सितारा। या ठिकाणी एका बाजूने नक्कीच सूरजला आपण बघू शकाल, सूरज कनोजा, तर दुसऱ्या बाजूने नालशेट टीम संकेत कानात बाळू यांसारखे प्लेयर मात्र आजच्या दिवसामध्ये त्यांच्या मार्फत दिसले जातील।
चला यावेळेस दोन बॅटर मैदानामध्ये आपण बघू शकाल कल्पेश आणि जितू ही जोडी यावेळेस मात्र साईराज धोडीपाडा या टीम कडून बघायला मिळली जाईल तर समोर गोलंदाजीसाठी आपण बघू शकतोय तो म्हणजेच महेश फुलटॉस आणि यावेळेस मात्र सीमारेषेकडे चेंडू चालाय 4 धावा मिळल्या जातील चला टॉस झालाय त्या दोन्ही टीम रेडी राहा आणि पेवलिनच्या दिशेने या हा सामना झाल्यानंतर लगेच मैदानामध्ये यायचा आहे चला यावेळेस 6 चेंडू एका धावेचा प्रयत्न केला जाईल या चेंडूवरती धावसंख्या आपण बघू शकाल ते म्हणजेच 5 धावा झाल्यात आणि रुपेशजी सांबरे यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाराला साईराज धोडीपाडासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागू केलं जात आहे सजनजी रुपेशजी सांबरे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला साईराज धोडीपाडा टीम 550 रुपयाचे पारितोषिक लावलं जात आहे या ठिकाणी धावा खूपच कमी आहेत समोरच्या टीमच्या त्यामुळे 5 धावा तर आल्यात 22 धावेचं टार्गेट आहे म्हणजे अजूनही 17 धावेंची आवश्यकता किमान 3 षटकार लागतील बघूया पुढचा चेंडू झेलचा प्रयत्न यावेळेस होता परंतु उंच होता चेंडू थोडासा एका धावेचा प्रयत्न केला जाईल या चेंडूवरती धावसंख्या आपण बघतोय 6 धावा नालशेट टीम आणि उगवता सितारा टीम रेडी राहा मित्रांनो सामना लगेच होईल धावसंख्या आपण बघतोय ती 16 धावेची अद्याप यावेळेस मात्र आवश्यकता आहे 4 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र झालाय पुढचा चेंडू महेश हाताळतोय राईट आर्म अराउंड द विकेट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय 1 धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती येईल एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाजाला धाव संख्या 7 एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा एक चेंडू शिल्लक धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 7 धावा धाव बलकवते झाल्यात 15 धावेंची फक्त आणि फक्त गरज एकतर्फी सामना जातोय या क्षणी चुकीचा फटका आणि यावेळेस मात्र माघारी परतावं लागेल फलंदाजाला या ठिकाणी संधी देता कामा नये साईराज धोडीपाडा टीमने जर का समोरच्या टीमला संधी दिली तर मात्र नक्कीच प्रेशर वाढलं जाईल एका षटकाचा खेळ झालाय आणि धाव संख्या धावल कधी 7 चला नवीन फलंदाज चला यावेळेस दशरथ येतोय पुढील क्रमांकावरती ज्याने मात्र गोलंदाजीमध्ये दोन्ही षटक कमालीची हाताळली होती तोच येतोय फलंदाजीसाठी 3ऱ्या क्रमांकावरती पुढील षटक रामदास या गोलंदाजाकडे चेंडू दिसला जातोय रामदास दिसला जाईल पुढील षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय तर समोर मात्र आपण बघू शकाल तुमचेच कल्पेश एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तोच मैदानामध्ये दिसला जातोय पहिल्या चेंडू या षटकाचा फुलटॉस यावेळेस मात्र षटकाराकडे जाईल चेंडू 6 धावा या चेंडूवरती येतील षटकार आलाय 6 धावेने धावफलकामध्ये भर धाव संख्या आपण बघू शकाल ती 13 धावा यानंतर 9 धावेची आवश्यकता ती म्हणजे साईराज धोडीपाडा या संघाला हा सामना जिंकण्यासाठी यावेळेस बघूया फक्त आणि फक्त धावेची गरज आहे टीमचेच 9 धावेची गरज दोन्ही टीम रेडी राहा उगवता सितारा आणि नालशेत लगेच मैदानामध्ये उतरावं लागेल पुढचा चेंडू या षटकाचा रामदास हाताळतोय यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू गोलंदाजाने हाताळला होता 1 धाव या चेंडूवरती घेतली जाईल धाव संख्या आपण बघतोय 14 धावा झाल्यात 8 धावेची अद्याप या ठिकाणी आवश्यकता आहे दुसरं षटक फक्त मार्गस्थ 2 चेंडूचा फक्त खेळ झालाय या ठिकाणी हा सामना लवकर संपण्याच्या दिशेने म्हणजेच वेळ मात्र भरपूर वाचला जाईल या सामन्यामध्ये
बघूया पुढचा चेंडू सज्ज होतोय तुमचे दशरथ. या सामन्यामध्ये एक जबरदस्त प्रदर्शन ज्या गोलंदाजाने केलंय तोच फलंदाजीसाठी आलाय. दशरथ यावेळेस फलंदाजीमध्ये योगदान दिलं जाईल. पुढचा चेंडू रामदास. यावेळेस मात्र एक कमालीचा चेंडू. रामदास सुद्धा आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय. डॉट चेंडू हाताळाय आणि रामदास फलंदाजीमध्ये नक्कीच अपयशी ठरला होता. चांगली फलंदाजी करण्याची आवश्यकता होती, अपेक्षा होत्या सुखसाळी टीम कडून, परंतु सरावाचा अभाव जरूर जाणवला गेला सुखसाळी संघासाठी. त्यामुळे थोडीशी खराब कामगिरी झाली या संघाकडून आणि समोरच्या संघाने सध्या तरी वर्चस्व गाजवले. पुढचा चेंडू आणि या क्षणी विकेट गमावली जाईल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. धाव संख्या आपण बघू शकतो टीमचे 14 धावा झाल्यात. अजूनही येणारे 2 चेंडू या षटकाची शिल्लक आहेत. चला नवीन फलंदाज वेळेस 8 धावींची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तुमचेच राजू. या फलंदाजाला आपण बघू शकाल पुढील क्रमांकावरती. 5वा सामना तब्बल आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या संघाचा सहभाग दिसला जातोय. आजच्या दिवशी मात्र कोणता संघ क्वालिफाय होणारा संघ कोणता ठरला जाईल. चांगले संघ आहेत त्यामुळे चांगले क्रिकेट बघायला मिळलं जाईल प्रेक्षक वर्गाला. बराचसा प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी जोडला जातो. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र या षटकाचा. या क्षणी हा चेंडू वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव येते रामदास कडून. धावा झाल्या त्या 15. 7 धावीची फक्त आवश्यकता आहे ती म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या टीमला साईराज जोडीपडे या टीमला. आजच्या दिवसामध्ये प्रबळ दावेदारी पेश केली या संघाने. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी सुद्धा आपण बघितली. बघूया पुढचा चेंडू. या षटकाची अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावींची अद्याप गरज आहे या संघाला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजांना मदत आहे या खेळपट्टीवरती. गोलंदाजांना मदत आहे. जर का नियंत्रण दाखवलं तर नक्कीच मदत आहे या ठिकाणी. शेवटचा 1 चेंडू अद्याप या ठिकाणी शिल्लक आहे. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजेच 15 धावा झाल्या. 7 धावींची आवश्यकता अद्याप आहे. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकाचा. रामदासने आतापर्यंत मागील चेंडू जर नजर टाकले तर चांगले हाताळलेत हे म्हणायला हरकत नाही, कारण की चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूचा मारा बघायला मिळला जातोय. पुढचा चेंडू. या क्षणी विकेट जाईल का प्रयत्न होता परंतु धाव येईल या चेंडूवरती. 1 धाव घेतली जाईल. दुसरी धाव येईल का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. हलक्या पावलांनी 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्यात फलंदाजांनी. 2 धावेने भर धावफलकामध्ये धाव संख्या धावफलकावरती 17 धावा झाल्यात. 5 धाब्यांची गरज. षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. 2 षटकांचा खेळ झाला. धाव संख्या 17. इथून पुढे 5 धाब्यांची आवश्यकता. चला यानंतर पुढील गोलंदाज येईल पुन्हा एकदा मात्र महेश आणि समोर कल्पेश काही काळ मात्र शांत राहिला होता नॉन स्ट्रायकर इंडला. यावेळेस बघूया स्ट्राईक आली पहिल्याच चेंडूवरती. समोर महेश चौधरी दिसला जाईल. धाव संख्या आपण बघू शकतो तुमचे 17 धावा झाल्यात. 5 धावींची अद्याप या ठिकाणी आवश्यकता आहे. तिसरं षटक. याच षटकामध्ये सामना जिंकेल का साईराज धोडीपडा. पहिला चेंडू यावेळेस मात्र या षटकाचा. ऑन साइडला चेंडू खेळला. 1 धावेचा प्रयत्न होईल आणि 1च धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 धावांची अद्याप गरज आहे या टीमला. 4 धावांची अद्याप गरज. यानंतर इन ऍक्शन मध्ये सूरज कनोजा दिसला जाईल. आपल्या तालुक्याचा मलिंगा म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तोच सूरज कनोजा दिसला जाईल. मग पुढचा चेंडू. या क्षणी हा चेंडू टायमिंग साधलाय परंतु झेल होऊ शकेल. झेल मिस न चेंडू गेलाय सीमा रेषा पार.
4 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती आणि विजय संपादित केलाय तो म्हणजेच साईराज धोडीपाडा या संघाने या तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती विजय मात्र नोंदवला जातोय। साईराज धोडीपाडा टीम दुसऱ्या फेरीमध्ये मात्र प्रवेश